Force, Force. Code for force is 47823. And tiger, code for tiger is 96358. Then what will be the code for fire? सर आम्ही सॉल्व करू, फक्त थोडा टाइम पाहिजे. सॉल्व कर. प्रत्येक लेटर साठी सेपरेट कोड लिहा अगोदर, आणि मग जो रिक्वायर्ड आहे तुमच्याकडे FIRE फायर, त्याच्यासाठी कॉमन कोड लिहायचा प्रयत्न करा. सर माझं 4683 आलं. ठीक आहे, थांबा आपण चेक करूया, सॉल्व करूया. तुम्ही टॅली करायचं तुमचं बरोबर आहे का नाही. आन्सर 1265. आता मी डायरेक्ट लिहितो F4. आपल्याला F पाहिजे, F साठी आलेले आन्सर 4. I कुठे आहे, I सेकंड लेटर, I साठी आहे कोड 6. R, इथं R साठी आहे 1238, इथं R साठी आहे 8. ओके, म्हणजे आपण काय लिहू शकतो, 8. आणि E साठी पाहिजे आपल्याला, बरोबर ना. हा, E साठी आहे 3. इथं E साठी किती आहे, E3. एक मिनिट, 47823 96538. एक मिनिट 53, इथं फक्त चेंज आहे, 538 आहे. ठीक आहे, ई साठी 3 आहे, इथं सुद्धा ई साठी 3 आहे. असं होत नाही, दोन्ही सेम असं 3. So your answer code will be 4683. ओके, दोन्ही म्हणजे इथे थोडस ते मिस झालेलं होतं, पण ई साठी दोन्हीकडे सेमच कोड अवेलेबल असेल. दोन्हीकडे वेगवेगळा कोड असेल तर मग काही जण मग 3 लिहितील, काही जण 5 लिहितील, असं होऊ शकतं. त्यामुळे असं होत नाही. दोन्हीकडे जर ते लेटर अवेलेबल असेल तर दोन्हीकडे त्याचा कोड सेमच असेल, किंवा त्याच्यासाठी अवेलेबल असणारा नंबर आहे तो सेम असेल. लेटर नंबर किंवा हे कोड्स म्हणू शकतात. लेटर साठी अवेलेबल असणारा हा कोड आहे. हा कोड तुम्ही काय आहे याच्यामध्ये रिलेशन ते शोधायचं आहे, आणि तसंच रिलेशन म्हणजे या दोघांना कंबाईन करून आपण आता नवीन जो वर्ड दिलेला आहे त्याला डिकोड केलेला आहे. ओके, ठीक आहे. तर लक्ष द्यायचं सगळ्यांनी, कोडिंग डिकोडिंग हा फार महत्वाचा पार्ट आहे. याच्यावरती क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाम मध्ये किंवा बऱ्यापैकी सगळ्या एक्झाम मध्ये या वर्षी नाही आलं तर पुढच्या वर्षी तर येतो, अल्टरनेट लेवलला तरी विचारले जातात. त्यामुळे हा पार्ट तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जो काय होमवर्क आपण पाठीमागं वगैरे दिलाय तो व्यवस्थित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आपल्याला सॅटर्डेला तो चेक करायचा आहे.